मित्रांनो, XUV700 आपल्याला एक्स्ट्रा डॅशबोर्ड कॅमेरा लावण्याची गरज तशी लागत नाही का? कारण जे XUV700 360 डिग्रीज कॅमेरा ह्या लोकांनी दिलेले आहेत, त्यामध्ये देखील रेकॉर्डिंगचं फीचर आहे आणि ते कसं आहे ते आज आपण बघूया. तर त्यासाठी मॅन्डेटरी रिक्वायरमेंट अशी असते की तुम्हाला 32 जीबीचं कार्ड इन्स्टॉल करावं लागतं आणि ते इन्स्टॉल झाल्यानंतर जर तुम्हाला रेकॉर्डिंग तुमची बघायची असेल तर ती कुठून बघायची ते आज आपण चेक करूया. आपण ह्या कॅमेऱ्याच्या बटनला सिलेक्ट केलं, आपला कॅमेरा ऑन झाला, त्यानंतर या ऑप्शनला सिलेक्ट करायचं, तिकडून तुम्ही सेटिंगवरती जायचं, त्यानंतर ड्राईव्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग या ऑप्शनला तुम्ही जर सिलेक्ट कराल तर तुम्हाला इकडे कंटिन्युअस रेकॉर्डिंग बघायला मिळते. तर मी जनरल व्हिडिओमध्ये जाईन तर इकडे मला बरेच सारे व्हिडिओ बघायला मिळतील. हे बघा, इथे बरेच सारे व्हिडिओ हे रेकॉर्ड झालेले आहेत. आपण आता याच्यातला एखादा व्हिडिओ आपण चेक करूया की हा खरोखर गाडी चालवताना रेकॉर्ड करतो का. बघा, इथे बरेच सारे व्हिडिओ हे 3-3 मिनटाचे आहेत, म्हणजे लूप रेकॉर्डिंग असते. त्यासोबत मी हा व्हिडिओ ओपन केला तर हा बघा, ह्याने बरोबर रेकॉर्डिंग केलेली आहे, म्हणजे हा प्रॉपर रेकॉर्डिंग करतो. म्हणजे डॅशबोर्ड कॅमेराचं जे फंक्शनिंग आहे ते हे XUV700 360 डिग्रीज कॅमेरा व्यवस्थितपणे करतात. सो तुम्हाला मग एक्स्ट्रा डॅशबोर्ड कॅमेरा लावण्याची गरज लागत नाही. पण जर तुम्हाला हाय रिझोल्युशनवाले व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही डॅशबोर्ड कॅमेरा नक्कीच फिट करू शकता. तर असेच XUV700चे नवीन नवीन हिडन फीचर जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तर पुन्हा भेटू असेच काही नवीन नवीन फीचर्स घेऊन. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.